मुंबईतील कोलाबा येथील मुकेश मिल BMCच्या आदेशानुसार 2019 पासून बंदच आहे. परंतु अफवांना उधाण आले की मिलमध्ये राहणाऱ्यांची संख्या कमी नाही. तुमच्या आमच्यासारखे नाहीत तर दुसऱ्या दुनियेतले. भूत अतृप्त आत्मांचा वावर ह्या मिलमध्ये असल्याच्या अनेक घटना वेळोवेळी समोर आल्याच आहेत. ह्या मिलमध्ये फिरणाऱ्या मनुष्यांना अनेक विचित्र आवाज, सावल्या, कोणीतरी चालण्याचा आवाज असे अनुभव आलेच आहेत. मिल आता पूर्णपणे खंडहर झाली आहे आणि म्हणून ही जागा बॉलिवूडच्या अगदी जवळची. बॉलिवूडचे अनेक चित्रपट येथेच चित्रित झाले आहेत. अर्थातच चित्रीकरणाच्या निमित्ताने जास्त वेळ घालवल्याने शूटिंग दरम्यान अनेक अनुभव ह्या लोकांना आले. असं म्हणतात की एकदा शूटिंग करत असताना एका अभिनेत्रीचा आवाज एकदमच बदलला आणि ती लोकांना निघून जायला सांगू लागली. लगेचच शूटिंगवाल्यांनी तिथून पळ काढला. 2003 मध्ये फुटपाथ या फिल्मच्या चित्रीकरणावेळी बिपाशा बासूला देखील असाच अनुभव आला होता. बासूबाई जेव्हा आपले संवाद किंवा खोलीत फिरण्याचा प्रयत्न करीत तेव्हा त्यांना कोणीतरी थांबवत असे. दुसऱ्याच दिवशी पूजा आयोजित करण्यात आली, पण पूजा करणारे पंडित अपघाती मरण पावले. 2014 मध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी, घोस्ट हंटर रॉब डेमरेस्ट आणि जी न्यूजचे प्रतिनिधी मिलमध्ये आत्मांचा वास आहे की नाही पाहावयास गेले होते, पण हाती काहीच गावले नाही. ह्या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे याचा उलगडा काही आजपर्यंत होऊ शकला नाही. भूत आत्मा असते की नाही यावर खूप चर्चा होते. काहींना भूत आहेत असं वाटतं, परंतु असं काहीही नसतं. असं असलं तरीही ह्या मिलची ही अवस्था झाली कशी? 1852 मध्ये ह्या मिलची स्थापना करण्यात आली. ह्या मिलमधून खूप मोठ्या प्रमाणावर कापूस ब्रिटनला निर्यात केला जाई. 1970 मध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. त्यात मिल मोठ्या प्रमाणात बाधित झाली. 1.5-2 वर्षात मिल पुन्हा पहिल्यासारखी चालू केली. काही वर्षांनी पुन्हा मिल आगीच्या विळख्यात सापडली आणि आजपर्यंत त्यातून सावरू शकली नाही. या आगीत मिल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आणि अनेक मिल कामगार त्यात कैलासवासी झाले. तेव्हापासून ह्या मिलमध्ये त्यांचं वास्तव्य असल्याचं म्हटलं जातं. खरं काय आणि खोटं काय ते कोणीच सांगू शकत नाही. रहस्यांचं हे जाळं आजपर्यंत कोणीच उलगडू शकलेलं नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक न करता जाऊच नका.